भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा, त्यामधील पाठ तिसरा, शाक्यांनी केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देश बांधवात 2 तट पडलेले त्यांना आढळून आले. त्यांच्यात 2 तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. बघा, 2 भाग पडले. इथूनच समजण्यालायक आहे. म्हणजे ते बुद्ध झाल्यावरही का नाही 2 भाग पडले. एक त्यांच्या बाजूने होता, एक त्यांच्या विरुद्ध होता. पहा कसं असते. एक त्यांच्या बाजूने व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोलीय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि त्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांच्या मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. बघा कसं असते. म्हणजे हे तिथून सुरुवात आहे. संपूर्ण आपल्या बाजूने राहू शकत नाही. तुम्ही कितीही चांगले व्हा, विरोधामध्ये काही ना काही राहणार आहेच. त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते, त्यात अमितोदनाचे कुटुंब होते. अमितोदनाला 2 मुलगे होते. एकाचे नाव अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो. ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल. नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल. नंतर लावणी करावी लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावा लागेल. मग धान्य पाकडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल.
श्रमांना शेवट केव्हा होईल? आपल्या पंचेंद्रियाच्या सुखोपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छे विरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल, परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्दिय यांची शाक्यावर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून तो अनिरुद्धाला म्हणाला, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दिय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करीन. तू एकटाच संसार त्याग कर. प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आत्ताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागता तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धाला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांबू. 7 वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्षे थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यावर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आणि मग 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. म्हणजे बघा, 15 दिवसावर आलं, काय शब्द निघाले? इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग त्याची आतुरता बा किती आहे. सम्यक संबुद्ध होते ना भगवंत, त्याची आतुरता बा किती आहे. हे तिथून लक्षामध्ये येते का भगवंताचं बल किती होतं, त्याच्यावरून आपलं हे लक्षात येतं. इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावावर राज्य सोपवीपर्यंत 7 दिवस थांब. म्हणजे बा राजा होता तो भद्दिय, त्याचा मित्र तो अनिरुद्ध. म्हणजे बघा त्याचं किती घनिष्ठ अशी मैत्री आहे का बा, तुम्ही जासाल तर मी येतो, अशा प्रकारचं नातं होतं ते. इथून सुद्धा ते आपल्या लक्षामध्ये येते. इथं कसं होते मग, आता कसं होते, आता तू पेशीन तर मी पेतो, तूही बेवडा बन मी बेवडा बनतो. आपतच आहे का नाही. म्हणजे दारू पाजण्याची हे चालू आहे. नशा करावा, तू गांजा पेशीन तर मी गांजा पेतो, तू खाशीन तर मी खातो खर्रा. म्हणजे नशामध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तूही बिघडतो मी बिघडतो, असं चालू आहे. पण हे कशासाठी आहे, मी सुधारतो तूही सुधार. पा
कसा आहे, ही अवस्था असली पाहिजे. मित्र कसा असावा, तू दारू सोड मी सोडतो, ही अट असली पाहिजे. म्हणजे चांगला गुणधर्म स्वीकारला पाहिजे ना. तर चांगला गुणधर्म नाही, काल म्या पाजली ना आज तू पाज, काल मी तुला बिघडवलं आज तू मला बिघडव, असंच होते ना ते. काल मी नालीमध्ये लोयलो आज तू नालीमध्ये लोय, अच्छा असंच आहे ना, आहे का नाही. काल म्या बायकोसोबत भांडणं केले आज तू बायकोसोबत भांडणं कर, म्हणजे हे असंच चालू राहते. पण मी पाजली बा तुला, तू भांडणं केलं, आज तू मला पाज मी भांडणं करतो. काय कलह, काय अवस्था, म्हणजे काही फायदा नाही त्याचा वाला. आता ते आपल्या शरीराला अल्कोहोलची आवश्यकता असते, मग काय त्यांना आवश्यकता आहे, ॲपल खा, अंगूर आहे, त्यानंतर आपली मोसंबी आहे, संत्रा आहे, अजून बरेच फळं आहेत, काजू आहे, बदाम आहे, ह्याच्यापासूनही अल्कोहोल भेटते शरीराला. जेवढं आवश्यकता आहे चांगल्या मार्गाने भेटते ना. तो सडवलेला खाते, सडवलेला जे सडतात एकदम असे रस्त्यावर फेकून दिलेले संत्र, त्याची बनते ते दारू. त्यामध्ये किडे मुंग्या माकोडे सगळेच मरतात, त्याचा रस निघते आणि तो बॉटलमध्ये भरते छानून आणि त्याला पितात. सांगा आहे का नाही आफत. आणि त्यामध्ये जर बी टाकतात स्लो मोशनमध्ये, तेव्हा ते अंगामध्ये येते. एवढी भयंकर नशा, आणि त्यांना आता किडन्या खराब होऊ राहिल्या. मग काय कामाची गोष्ट आहे, म्हणून सोडून दिलं पाहिजे. आताही वेळ आहे, वेळ काही गेली नाही. तुम्ही त्या नरकाकडे चालले, मग वेदना भयंकर होतात. मग तुम्ही कितीही लोटांगण कोणापाशी घेतलं तर काही फायदा नाही. इथं धम्माचा मार्ग तुम्हाला सरळ मार्ग सांगते. सुरहा मेरय मज्ज पमाद ठाणा वीरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, त्या व्यसनापासून मुक्त व्हा. 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हते, तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भग्गू, किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंग सेनेसह मिळून जात असत, तसे यावेळीही चतुरंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. मग त्यांच्यापाशी जेवढे काही दागिने वगैरे होते त्या काळातले सगळे त्यांनी काढले, एका गठोड्यामध्ये भरले आणि हे उपालीला म्हटलं, तू घे बाई, तू याच्यामध्ये मस्त होऊन जाते, तू सुखी होऊन जातं याच्यामध्ये. गाठोडं भेटून दिले चांगल्या हिरे मोतीचं. त्यावेळेस ओरिजिनल होतं सगळं, आता डुप्लिकेट आहे. आता मुळकू येत नाही असली कोणतं नकली कोणतं. त्यावेळेस त्याला ते एवढं भेटलं धन त्याला. बघा कोण आहे आजच्या काळात का बा माझ्याकडे बा एवढी करोडाची संपत्ती आहे, मी चाललो बा आता धम्माकडे, हे तू सगळं घे, चाललो मी. आहे का नाही, आहे का कोणी असं आज भेटते काय. म्हणजे बघा किती भयंकर लोभ आहे. अशी जर अवस्था असेल ना आजच्या काळामध्ये तर धन्य होत. म्हणजे समजून घ्या का लय चांगलं वातावरण तयार होते अधिक. तर ही अवस्था असली पाहिजे. बरं ते तर करतच नाही आणि दान बी करत नाही, असू नये म्हणा. बम पैसा आहे काही लोकांपाशी, पोतं भरू पैसा आहे. मग ते CBIची वगैरे धाड पडते, इन्कम टॅक्सची वगैरे EDची धाड पडते ना, मग ते बाहेर निघते पोतेचे पोते, मग फेकतात नाल्यांना फेकते कोणी. आहे का नाही,
कोणी नाल्यानं फेकतात, कोणी कुठं फेकते, कोणी गल्लीत फेकते. एवढे कंजूस का असल्यावर काही देत नाही, दान पारमीच नाही करत. म्हणून कायले एवढं साठवून ठेवता बाप्पा का ज्याच्यावर धाड पडन, मग पेपरामध्ये फोटो येतात, आहे का नाही. मग यामध्ये मग इमानदारी त्याच्यावर कारवाई केली तर कारवाई होते, नाही तर मग ते अर्धे तू ठेव अर्धे राहू दे. 1000 करोड आहे बा मायापाशी, अर्धे तू ठेव अर्धे मी ठेवतो, प्रकरण खतम. काय कामाची गोष्ट आहे, असं चालत आहे. पण तेच अर्धे जर त्यानं त्याच्यामध्ये जर दान पारमी केली तर किती त्याचं पुण्य वाढते, किती कुशलकर्म वाढते, किती त्याचं बल वाढते. पण असे नाही करत. याला म्हणतात रोगी मानसिकता. म्हणजे दुःखाचे मूळ कारण तृष्णा, लोभ हा रोग आहे. रोगालाच चिकटून राहतात ते जिंदगीभर. पण त्याच्यामध्ये दान पारमी तयार होत. धनसंपत्ती भरपूर राहते, पण दानासाठी पारमी तयार होणं यासाठी फार बल लागते. ते एखाद्या गरीब कुटुंबातील एखाद्या म्हाताऱ्या बुडीकडे होऊन जाईल दान पारमी तयार, ती तरी घासातला घास देईन बिचारी, पण तो तिच्यापेक्षा भिकारचोट आहे एवढा असू नये, अशी लाचारी असते. ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपला सेनेला परत पाठविले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. यानंतर आहे पाठ 4. बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न. आता बघा, हा प्रयत्न शेवटचा. जेव्हा ते बोधिसत्व होते तेव्हाच नाही गेले परत, आता जातील काय? आता ते त्यांची अवस्था प्राप्त झाली आहे बुद्धाची, तरी प्रयत्न होय तो शेवटचा. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. बघा, हा शेवटचा प्रयत्न होय. तसेच आई वडील करतात. एखादा मुलगा असते ना, कोणाविषयी संपत्ती असते, कोणती चांगली अवस्था असते, कोणी बरे असतात, तर काही मध्यमवर्गीय असतात, काही गरीब असतात. तर एखादा मुलगा जर दारुडा असन, आईवडील त्याला समजावते शेवटच्या क्षणापर्यंत. मग जेव्हा आईवडील मरणाला टेकतात, मग म्हणते, बाबू आता मी काही दिवसाची सुट्टी आहो, मी जाणार आहे, आता तूच राहणार आहे इथेच. सुधर राजा, माझा हा शेवटचा प्रयत्न आहे तुला सुधारण्याचा. सुधर, आता मरता खेपी तरी सुधर, सोडून दे. ह्या नशेनं तू बर्बाद झालेला आहे. आपल्यापाशी 10 एकर होतं, त्यातलं तू 5 एकर दारूमध्येच गमावलं. आता 5 राहिलं. जर तुझ्या आरोग्य खराब झालं तेही चाललं जाईल, म्हणून सोडून दे, चांगला राह. नाही तेही चाललं जाईल, तेही राहणार नाही. म्हणजे आहे तर जाणीव नाही आहे, तर ती जाणीव केली पाहिजे. तर हे बरेच जण सांगतात. मित्र सांगते, आजी सांगते, आजोबा सांगते, आई सांगतात, वडील सांगतात, भाऊ सांगते, मित्र सांगते, काकू सांगते, मामी सांगते, सगळेच सांगतात, सुधारण्याचा प्रयत्न करतात. जे चांगले लोक आहेत सगळेच सांगतात. पण ऐकलं तर चांगली गोष्ट आहे, नाही ऐकलं तर ऐकायला पाहिजे. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाच्या पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. बघा, राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले. त्यांनी त्यास यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्याच्याजवळ बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, राजकुमार,
आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलास तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणार नाही. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हाच धर्म आहे. धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि शमनवेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकांत अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय? नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. पुरोहिताच्या तोंडाचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले. उत्तर देण्याअगोदर सांगतो एक गोष्ट. बघा, हे शब्द सगळ्यात महान शब्दाचा उपयोग केला आहे. त्या पुरोहिताने सगळ्यात महान शब्दाचा उपयोग केला आहे. म्हणजे इतक्या महान व्यक्तीला कोणत्या शब्दाचा उपयोग करावा? जगातले सगळ्यात ताकदवर शब्दाचा वापर केलेला थांबवण्यासाठी. पण भगवंतांनी शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले. आता उत्तर काय दिले त्याच्या अगोदरच मला हे म्हणायचं आहे, भगवंतांनी हे जे केलं आहे परत तर गेलेच नाही. हे जे त्यांनी केलेलं आहे ना, त्यांनी जर चाहलं असतं, त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं होतं. त्यांनी जर चाहलं असतं ते घरी मस्त राहून त्याच्या राज्यामध्ये राहून मस्त ते काही पूर्ण जीवनाचा आनंद घेऊ शकले असते बुद्धत्वामध्ये. पण जगाचा उद्धार थांबला असता. आलं लक्षात? लोक दुःखातून मुक्त होण्यापासून थांबले असते. लोकांना धम्म कळला नसता. तो धम्म फक्त त्या राज्यापुरताच मर्यादित राहिला असता. त्या राज्यात लोक सर्वचे सर्व सुखी झाले असते, प्रसन्न झाले असते. राज्य पूर्ण धम्मानुसार चाललं असतं. पण त्यांना जगाचा विचार होता. या जगाला बदलवायचा आहे. इथेच थांबून चालणार नाही. अधिकही खूप मोठा प्रवास करायचा आहे. खूप लोकांना दुःखातून मुक्त करायचं आहे. धम्म प्रत्येक घराघरापर्यंत पोचवायचा आहे. प्रत्येक माणसाला या कर्मकांडातून, या अंधारातून मुक्त करायचं आहे. हा भगवंतांना निश्चय होता. त्यांनी ते जाणलं होतं सगळं, का बा इथूनही फार मोठा प्रवास आहे. फक्त इतक्यापुरता यांना सगळं दिलेलं आहे मी. आता इतक्यापुरतं मर्यादित नाही. आपण
आपला हा प्रवास समुद्रासमान आहे, हा धम्म समुद्रासमान आहे, हा धम्माचा प्रवास पूर्ण केला पाहिजे. आणि म्हणून ते पुढील प्रमाणे आता उत्तर देते. भगवान बुद्धाचे उत्तर, महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो. पहा भगवंत काय म्हणतात, जाणतो म्हणते मी. महाराजांच्या मनातील पित्याची माया, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी जाणतो, तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे. पहा जगाला वडिलाच्या वेदना पहा कशा जाणतो म्हणते मी, पण काय म्हणते भगवंत, तरी देखील दुःखाने आणि दरिद्रीने, दरिताचा अर्थ होते दरिद्रीने, दरिताने जगाला ग्रासले आहे. याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. पहा जग त्यावेळेस भयंकर दरिद्रीमध्ये होतं. आता तरी थोडंफार चांगलं दिसते आपल्याला, त्यावेळेस भयंकर अंधार होता. लाईट नाही, काही नाही, काही संशोधन नाही, काही नाही, लोकांना काही समजतच नव्हतं. पुरं भयंकर अवस्था होती, भयंकर. त्याचा आपण विचार पण नाही करू शकत. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसतो, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. काय म्हणते भगवंत, आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. इतके चांगले नातेवाईकाला सोडून चालले ना ते, अशी होते कटकट करणारे होते काय, नाही. इतके चांगले नातेवाईकाला काय म्हणते, तर आपल्या आवडत्या नातलगांना भेटण्याची कोण इच्छा करू शकणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. इतका चांगला पिता का ज्यांनी सगळ्या त्यांना सुखसुविधा अर्पण केल्या होत्या, सगळं त्यांना तयार करून दिलं होतं. म्हणून भगवंत म्हणतात, माझे पिताजी प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे, परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. काय म्हणते भगवंत, महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. भगवंताकडे उत्तर आहे त्याचं, ते दुःख कशामुळे आहे बा, त्याचं जे दुःख आहे त्यांच्या वडिलाचं कशामुळे आहे भगवंत इथं सांगू राहिले. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. त्यांचं जे भेट झाली ते स्वप्नवत आहे. स्वप्नवत भेटीमुळे ते भेटी स्वप्नवत आहे. आता बा माझा मुलगा जाणार आहे बा, या विचारांनी ते दुःखी होत आहे ते या विचारांनी. कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. अज्ञान आहे का नाही. आता समजून घ्या, इथं जर आपण म्हटलं का रे बा हा रडत कोण नाही रे बा, आज समजून घ्या मी रडलो नाही. एखाद्या दुःखाच्या प्रसंगी गेलो मी, समजा मी रडलोच नाही, समजून घ्या. सगळेच रडू राहिले, मीच नाही रडलो. कसा आहे बा हा माणूस, काही रडू येत नाही. टकाटक पाहते, कसा आहे बा कठोर मनाचा, कसा निर्लज्ज माणूस आहे, काही बोलतील ना. आता मला माहीत आहे का हे सगळे बा. भगवंत काय म्हणतात, हेच तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. अज्ञानामुळे रडू राहिले ना. भगवंत स्पष्ट बोलणारे होते, त्याच्यामध्ये काही मन दुखणारं काही नाही आहे. जी वास्तविकता आहे ती त्यांनी मांडली. माझे वडील बा जे रडत आहे याचं कारण काय, तर अज्ञानच हे दुःखाचे कारण आहे. अज्ञान दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. वडिलाले मोह आहे ना पोराचा,
आता मोह असल्यामुळे रडणार तर आहेच, साहजिकच आहे. म्हणून धम्म आहे ना, म्हणून धम्म बडा बलवान. हा धम्म समजून घ्यासाठी आपण, हे ऑपरेशन आहे. हे जे आपण ऐकतो ना, वारंवार ऐका लागते. हे जसं वारंवार अन्नाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, वारंवार धम्माची गरज आहे. यानं डोक्याचं ऑपरेशन होत राहते. जे डॅमेज होते ना, हे डॅमेज कंट्रोल करते, डॅमेज दुरुस्त करते. आणि म्हणून हे ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणाऱ्या प्रवाशांप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या बाबत केव्हा ना केव्हा वियोग होणारच. हे जर अपरिहार्य आहे तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल. बघा, कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानव जातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार. जे मुक्त आहेत, आता समजून घ्या, आता मला कोणी भेटते ना तर मला जास्त अशी आतुरता वाटत नाही. भेटला गेला, म्हणजे जे असते ना एक्साइटमेंट ते आता वाटत नाही. आता जसं पहिले असं असते, एखादा कोणा दूरचा मित्र भेटला, तो गले मिळते आहे का नाही. मग एखादा तर म्हणजे पार्टी करू आज आहे का नाही, मग काहीतरी मग त्याच्यामध्ये पार्टीमध्ये तेच असते, शरबत आहे का नाही. तर मग त्याशिवाय होतच नाही. ते कुठं मग चांगले राहतात बिचारे, कॉफी पितात, दूध पितात, तर ते चांगली गोष्ट आहे. ज्यूस पितात मोसंबीचा, ते ठीक आहे. तर ते आतुरता असते. पण जिथं माणूस, इथं भगवंत इथं हे म्हणतात, कोणता शहाणा मनुष्य मुक्त आहेत त्यांना भेटणारे आणि सोडून जाणारे यांची काय खंत असणार. प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो. त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता. माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता. ऐहिक वस्तू साध्य करून घेताना एखादी वेळ अवेळ असेलही काळ हा सर्व वस्तूंशी अविभाज्यतेने संलग्न असतो असे वर्णन केले जाते. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. काय म्हणते भगवंत, इथं काही ते पाणी लागत काय बा, शुभमुहूर्त कोणता आहे भगवंतानं स्पष्ट करून टाकलं आहे, पुरं ते नष्ट करून टाकलं का शुभमुहूर्ताच्या विषयी. इथं भगवंताने एका वाक्यात सांगून दिलं, परंतु स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु आजारी माणसाने हावरटपणाचे अपत्यकारक अन्न स्वीकारण्यात इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. म्हणजे एखादा बा असते ना पैशासाठी हापपलेला लोभी, असा शब्द अशा का तो शब्द दिसून राहिला. म्हणजे लोभी माणसा कसं वाटते, हावरटपणा किती आहे रे बा, हा याला जेवढं मोठं वाढलं तरी खातच राहते म्हणते, अजून पाहिजेच म्हणते आहे का नाही. तर पैसा असूनही का जो त्याला कमवण्याची जी भावना आहे अजूनही इतका मोठा असूनही, तर इथं म्हटलं गेलेलं आहे अपत्यकारक अन्न स्वीकारण्यात इतकेच मी हा विचार मान्य करणे अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमय आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, थकवा आहे, जेथे सेवेच्या शक्तीमुळे अन्याय उद्भवतो,
तो प्रज्ञावंताने स्वीकारणे कसे उचित ठरेल. सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीनी ग्रासल्यासारखी वाटते. आता हे वाटते. आता हे जर आपण जर एका करण्याचा प्रयत्न केला, यांनी वाटते का बा हा बुद्ध थोडी होय, आपण बुद्ध हो काय, आपण बुद्ध नाही हो. ही त्यांची अवस्था आहे, ते त्यांना तसं वाटते ते. पण त्यांना सगळ्याच प्रकारचं भोजन भेटलं. त्यांना जे भोजन भेटलं ते त्यांनी स्वीकारलं. त्यांना जशी भाकर वाटली तसंच त्यांना पुरणाची पोळी वाटली. जसं त्यांना टमाट्याची चटणी वाटली तसंच त्यांना काही पनीरची भाजी वाटली. असं आलं लक्षात. असं नाही का बा टमाट्याची चटणी दिली तर म्हणजे त्याचा कमी झालं, ही भाजी दिली बा जास्त पावर आला, असं नाही. त्यांना समान वाटलं सगळं. ही त्यांची अवस्था होय. ते त्यांची अवस्थेचं गुणवर्णन करत आहे आपल्या पुढे. आपण त्याला काय करतो, आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे काही तो भाव घेतो, मग दुसऱ्यावर प्रयोग करायला पाहतो. तसं नाही होऊ शकत. ते बुद्धाची अवस्था आहे. सर्वांना ते प्रयोग लागू पडत नाही. कारण त्यांची अवस्था वेगळी, भगवंताची अवस्था वेगळी. त्यांच्या अवस्थांचं ते गुणवर्णन करून सांगू राहिले का सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. कारण ते सोन्याच्या याच्यावर सगळ्या वस्तूच राहत होते ना. जेवणाचं ताट सोन्याचं, त्याचं आलं महलचं सोन्याचं, त्याचा दिवाण सोन्याचा, बसण्याचं आसन सोन्याचं, आणि मिष्टान भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरीनी ग्रासल्यासारखी वाटते. बघा, ही त्यांची अवस्था होती आणि त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. 6. मंत्र्यांचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला भगवान बुद्धांच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले, आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्यांच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्यांना अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. ते कर्तव्य, संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्म दृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात. बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासापूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी ह्या प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनाशायास मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते, त्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट व सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत. ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळ आणि दुःख
यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येईल? काय म्हणते मंत्री? त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके यांच्या हित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांचा अन कुचादारपणा कोण उत्पन्न करतो? पशु पक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावताच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काहीजण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता का आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोंचेही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनासायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि या करून देवाचे ऋण फेडतो. यावरून देवाचे ऋण फेडतो. मनुष्य ह्या 3 ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातून मुक्त होतो, त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या नियमक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असते तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखांचाही अंत होईल. अरण्यातून स्वगृही पुरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, द्रुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्याने या बाबतीत दिली. बघा, त्याने या बाबतीत दिली म्हणजे भगवंताला रोखणे तो असा अतुच्च प्रयत्न करत आहे. एकदम म्हणजे काटेकोर प्रयत्न करत आहे. आता भगवंताचं इथं उत्तर बघा काय. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह, राजाचा जणू काही डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. त्यांचे उत्तर सुसंबद्ध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने
दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. एकाच्या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. बुद्ध आहेत ना ते, कुणाला सांगू राहिला तो मंत्री, कुणाला सांगू राहिला? बुद्धाला सांगू राहिला. बुद्ध ऐकू शकते का आता? सम्यक संबुद्ध आहेत ना. मग त्याला उत्तर द्यावं लागते भगवंताला. सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्यांच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. पहा काय म्हटलं आहे, मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. आता इथं मला असं म्हणायचं आहे, ते असते ना एखादा मग एखाद्याले इथं पुसते, एखादा मग जाते ना, हा जो म्हणते आपला पालन करता, काहीच नाही माहीत राहत कोण होय काय होय, चालू त्याला कलर मारला का चालू पुजणं झालं. तर भगवंताला हे इथं उत्तर लागू पडते. मानवजात ही अंधारात आहेत असे लोक ज्यांना माहीतच नाही कुठं जायचं आहे. मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे असते, आंधळ्याप्रमाणे आहे, आंधळ्याप्रमाणे. तेही आंधळे आणि ते आंधळे आहेत, ते दुसऱ्या अंधारामध्ये टाकले, प्रकाशामध्ये नाही आहे. या जगात जवळपास जास्तीत जास्त प्रमाणात लोक अंधारातच आहे. त्याचे पैसेही आहे, धनसंपत्ती आहे, ते पैशानं लोभानं ते लोभी आहे, बहुत श्रीमंत आहे ते पैशानं, पैसाही आहे, मध्यमवर्गीय आणि गरीबी आहे, पण ते अंधारात आहेत. त्यांना प्रकाश दिसून नाही राहिला. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटांविषयी संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. पहा, जरी तुम्ही भ्रमामध्ये आहे तरी तुम्ही चांगल्या गोष्टीवर आपलं मन केंद्रित करावं म्हणते. आता जे लोक अंधारामध्ये असूनसुद्धा चांगल्याकडे आहे ना, ते भगवंताची देण आहे, हे ते विसरले. पहा कसं आहे, ही त्यांना माहीत नाही का जरी ते अंधारामध्ये आहे पण तरी ते शिक्षणाकडे वळले, चांगल्या बाबीकडे वळले, आरोग्याकडे वळले, हे सगळे भगवंताची देण आहे, ही त्यांना माहीत नाही. का कसं असते कनेक्शन. आता याच्यात लय बारीक बारीक गोष्टी आहेत. त्या तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. सत्प्रवृत्तीच्या माणसांना काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. जो पूर्ण निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणे प्रमाण होऊ शकत नाही. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील. हे जे उदाहरण दिले ना वरचे, अमरीश, द्रमुकेश, राम, हे कर्तव्य विसरलेले लोक आहे. तर भगवंतांनी त्यांना काय म्हटलेलं आहे, कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला, प्रतिज्ञा लिहिली पहिले, प्रतिज्ञाच भंग केली. कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील. म्हणून
सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडील, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले. तथागतचा अर्थ हाच होते, थोडक्यामध्ये सांगतो. जसा बोलतो तसा चालतो, जसा चालतो तसा बोलतो. त्यांचे शब्द बदलत नाही. त्यांनी म्हटलं मी येतो म्हणजे येतो, त्यांनी म्हटलं नाही तर नाही. आता इथं कसं आहे, काही मला उद्या काही 200 रुपयाची गरज आहे, देशील ना? हो म्हटलं, उद्या बदल. माझ्यापैकी पैसेच नाही. का बाई, तू कानास तर म्हटलं होतं, त्याच्या दुसऱ्याला मागितले असते. बदल माणसामध्ये तथागताचा गुणधर्म जरी थोडा जरी असला ना, तरी लय मोठं कल्याण आहे, लय मोठं मंगल आहे. तथागत हा शब्द फक्त भगवान बुद्धांनाच लागू होतो, दुसऱ्यांना लागू होत नाही. आणि नंतर त्याचं गुणधर्म बाबासाहेबांकडे त्याचा अंश आलेला आहे तथागताचा. बाबासाहेबांनी भूमिका पार पाडलेल्या आहे आपल्या कामाच्या, निश्चयाच्या. त्यांनी समाजाचा उद्धार केला. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्याच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखडत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले. आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी कशी घ्यावी. असा इतिहास आहे हा, आणि हा खरा इतिहास आहे. आता बघा, आता हे जे घडलं ते कोणासाठी घडलं? हजारो लाखो करोडो लोकांच्या उद्धारासाठी, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी हे सर्व घडलेलं आहे. इतकं सोपं नसतं नाही. काय मिळालं त्यांना? त्यांनी सगळं त्यागलं. ज्या गोष्टीसाठी खून होतात, मर्डर होते, हिंसा होते, किती वाईट वाईट घटना घडतात, त्या सर्व गोष्टी भगवंतांनी त्यागल्या. जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाला अंधारातून मुक्त करण्यासाठी भगवंत धम्माचा प्रकाश सर्वीकडे पसरविण्यासाठी, सगळ्या जगामध्ये पसरविण्यासाठी निघाले. तरीही लोकांनी इतक्या महागुरूला, जगद्गुरूला, जो जगद्गुरू या भारतामधील आहे, त्या जगद्गुरूला अजूनही लोक ओळखू शकले नाही. इतके भयंकर अंधारामध्ये आहे, इतके भयंकर दरिद्रीमध्ये आहे. त्यांचा राग करतात, द्वेष करतात. किती दरिद्री मानसिकता आहे. आणि मग हे लोक महापुरुषाचा, भगवंताचा जे लोक राग द्वेष करतात, त्यांना कर्म विपाकानुसार मग दोष भोगावे लागतात. मग ते कर्मकांडाकडे वळतात. कारण पहिलेच अंधारामध्ये आहे, त्याचा ते राग करतात, द्वेष करतात, मग कर्मविपाकानुसार भोगावं लागतात. मग कुठेही गेले तर उपाय मिळत नाही. उपाय फक्त धम्मामध्येच आहे. बाबासाहेबांचा राग करतात, द्वेष करतात, बोधिसत्वाचा राग करतात. मग ते कर्मविपाकामुळे मग जसे कराल तसे भराल, भोगावं लागते. म्हणून महापुरुषांनी तुम्हाला
प्रकाशाकडे नेण्यासाठी मार्ग सांगितलेला आहे, मार्ग दाखविलेला आहे. मग ते संत तुकारामपासून तर गाडगे महाराजांपर्यंत तुम्हाला मार्ग दाखवण्याचा काम त्यांनी आपापल्या वाणीनुसार, आपापल्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी केलेलं आहे. ते तुम्हाला कळलं नसेल तर त्यामध्ये काय म्हणावं, आता काय म्हणावं. म्हणून आजही वेळ गेलेली नाही. इतिहासामध्ये तुम्ही भगवान बुद्धाचे अनुयायी होता, इतिहासामध्ये तुम्ही भगवान बुद्धाचे उपासक उपासिका होता, इतिहासामध्ये तुमचे पूर्वज भगवान बुद्धांचे भिक्खुनी राहिलेले आहेत. हे तुम्हाला याची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इतिहासामध्ये अभ्यास करावा लागेल, इतिहासातील पानं तुम्हाला वाचावी लागतील. आणि जेव्हा तुम्ही इतिहासातील पाने वाचाल, जेव्हा तुम्ही इतिहासाची पाने वाचाल तेव्हाच तुम्हाला खरा इतिहास माहीत होईल. आणि म्हणून आज अशी व्यवस्था केलेली आहे का शिक्षणाला महत्त्व कमी झालं पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. शिक्षणाचं महत्त्व कसं कमी करायचं अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही शिकूच नाही, तुम्ही शिक्षणापासून वंचित राहिले म्हणजे तुम्ही अडाणी. आणि अडाणी माणूस हा गुलाम बनतो, अडाणी माणूस हा गुलाम बनतो. म्हणून गुलामीतून मुक्त व्हा. आज तुमच्यापाशी वेळ आहे, उद्या वेळ नसणार. आणि गुलाम एक वेळा झाला तर 2500 वर्ष लागलं अजून भगवान बुद्ध परत येण्याला. आलं लक्षात. म्हणून गुलाम जर व्हायचं नसेल तर आजच जागे व्हा आणि प्रकाशाकडे वाटचाल करा. हीच ती वेळ आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.